जा का उखडा ती उखडा आमची. ते मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय. आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. म्हणतात ना गर्वाचं घर खाली. आता तर डायरेक्ट ब्रह्माचा भोपळाच फुटलाय. आता एक अशी महत्त्वाची घटना मुंबईत घडली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1982 पासून 2022 पर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती डल्ला ठेवून बसलेले काही लोक डोंकावळे आता पार उघडे पडले. बघा, तुम्हाला माहिती असेल मुंबई महानगरपालिका हे आमचा फॅमिली बिझनेस आहे म्हणणारे भोंगेश्वर आपल्याला आज यांची कसं जळाली आहे, जळ तळ मळमळ, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. कारण विषय थोडा महत्त्वाचा आहे. मुंबईच्या इतिहासामधील पहिला भाजपचा महापौर हा फायनली ठरला आहे, तेही ऐन टायमाला ओबाटाच्या माघारीनं यशस्वीपणे कुणीही विरोधक न भेटता. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच एका जळक्या आणि नाश्त्या कांद्याविषयी बोलायचं. मुंबई महानगरपालिका हे ठाकरेंचा फॅमिली बिझनेस. कोण बोललं आठवा बरं? हे संजय राऊत बोलले होते. शिवसेनेचाच महापौर होणार, छाती ठोकून ठोकून सांगायचा बिचारा. त्याची जेवढ्या इंचाची छाती आहे त्यामध्ये आता फासोळे राहिले आहेत की नाही माहिती नाही, पण छाती बडवू बडवू हे उरबडवे सांगत होते की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या खास करून हा महापौर हा शिवसेनेचाच बसणार, तेही ठाकरेंच्या. शिवसेनेचा नाही झाला तर मुंबई धोक्यात आहे, मुंबई इकडं गुजरातला जाईल. शिवसेनेचा नाही बसला तर मराठी माणूस संपेल. देवाच्या मनात आलं तर महापौर हा ठाकरेचाच, आणि महाराष्ट्राच्या मनात मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच. आता काही पाकिट आणि चाय बिस्कुट मीडिया असते, ते मीडिया जी हुजुरी ही कायम लावून दररोज जी हुजूर करायचं, आणि प्रत्येक वेळेस एक नेरेटिव्ह पेटवलं गेलं लोकांमध्ये की महापौर हा ठाकरेंचाच असावा. कारण काय, ते नसेल तर एक काहीतरी वेगळं घडणार आहे. पण मुंबईमध्ये जे अभूतपूर्व यश हे शिवसेना भाजप युतीला मिळालं, त्याच्या माध्यमातून हे तर नक्की झालं की वन वे या ठिकाणी महापौर हा यांचा असणार आहे. पण तिढा सुटला आणि फायनली आता प्रथमतः भाजपच्या रितू तावडे ह्या मराठमोळी कोकणातील एक महिला महापौर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला भाजपाच्या माध्यमातून मिळाले. आणि खास मला माहिती आहे, कारण भाजप कधीच फॅमिली बिझनेस करत नाही. भाजप कधीच त्या पोस्टला किंवा त्या पदाला एक आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे म्हणून बघत नाही. कारण मुंबईच्या या मानाच्या तुऱ्यामध्ये एक आता बीज रोवलं गेलं, ते म्हणजे ऋतू तावडे नावाचं. बघा, जी या लोकांनी नेरेटिव्ह सेट केलं होतं, नेरेटिव्ह काय होतं की अमित शहा बोलले म्हणून की भाजपचा महापौर होईल. यांच्या बुडाखाली आग लागली, कारण महापौर हा भाजपचा होता. पण त्यामध्ये मधल्या काळात निवडणुकीच्या अगोदर यांनी एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तो म्हणजे आता महापौर हा गुजराती होईल किंवा परप्रांतीय होईल, परभाषिक होईल. मग हे काय, हे छातीत ठोकून लोकांना सांगत सुटले. काय, अरे काय उखडायचे ते उखडून टाका, काय उखडायचे ते उखडा. आमचे उखडा म्हणजे उपटा बरं का. याला आमच्या मराठीमध्ये लातुरी भाषेमध्ये उपटणे म्हणतात, उपटा म्हणतात. आम्ही त्याला शिवी असे म्हणतो की तुला जे आमचे उपटायचे आहेत ना ते उपटून घे. हे मी बोलत नाही किंवा हे असंविधानिक भाषा नाही. ही भाषा वापरतो ना, ही भाषा संजय राऊतांच्या तोंडातून आलेली आहे. नेहमी काय चुती आहे तो, काय हे आहे तो, काय तो आहे तो. कोणी मीडिया समोर बोलते ते राऊत बोलतात, राऊत बोलते ते म्हणजेच एक संविधानिक भाषा असते. मग आता या ठिकाणी झालं असं, कालपर्यंत ठाकरेचा महापौर शिंदेंना बदनाम करण्यात आलं, भाजपला हे बदनाम करण्यात आलं. कारण काय करून आपल्याकडे अटेन्शन ग्रॅब करून आपण ह्या निवडणुकीमध्ये बाजी मारू. पण झालं उलट. निवडणुकापूर्वी यांच्या काही लोकांना मैदान सोडलं, काही लोकांना निवडणुका झाल्यानंतर मैदान सोडलं. मग आता या ठिकाणी हे कृपा म्हणा किंवा काही म्हणा, पण शिंदेंचं काम, देवभाऊचं काम खरंच ह्या महाराष्ट्राला त्यांनी भारावून सोडलेलं आहे. अहो, ना भूतो ना भविष्यती जी काही मेट्रो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये धावते, ती मेट्रो बघून
अक्षरशः डोळे दिपतात, हे दिपवायचे कामं ह्या युतीने केलेलं आहे. असे अनेक कामं मुंबईमधले असतील ते कामं सर्व सक्सेस आणि 100% यशस्वी करून दाखवलंय ते म्हणजे देवभवन. या लोकांनी बघलं, अडथळे आणायचा प्रयत्न केला, पण लोकांनी दाखवून दिलं. आता मुंबईत आमचाच मराठी महापौर होणार असं भोंगेश्वर बोलले होते. आता मराठीमध्ये महापौर हा मराठीच झालाय, महाराष्ट्रामधला झालाय, एक सामान्य कार्यकर्ता झालेली आहे आणि मराठी महापौर हा सुसंस्कृत घरातील एक महिला आहे आणि ते आपल्या कोकणातील आहे. पण झालं म्हणजे अक्षरशः महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मानातील तुरा म्हणजेच महाराष्ट्राची राजधानी मुंबईला एक अस्सल भाजपचा आणि शिंदे साहेबांच्या युतीचा, ह्या युतीचा एक नवीन महापौर मिळाला. आणि हे महापौर ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस नेमकं यांची अवस्था काय असणार. आता बघा, आता नवीन नवीन नेरेटिव्ह येतात बाजारामध्ये. तर यांच्या काही लोक, यांच्या प्रवक्त्या, काही जुन्या महापौर म्हणतात की आम्ही आता आदर केला. आम्ही आदर कुठला केला? आम्ही आदर या गोष्टीचा केला की एक मराठी महिला महापौर होते. अरे भाजपनं आणि शिंदेंनी कधी बोलले होते आमचा जो काही महापौर आहे तो महापौर गुजराती होणार आहे म्हणून? का त्यांनी बोलले होते कधी की आमचा महापौर हा बिहारचा किंवा यूपीचा होणार आहे? नाहीच बोलले होते. त्यांनी फक्त बोललं होतं की महापौर आमच्या महायुतीचा असणार. म्हणजे आता अक्षरशः महापौर हा बसलेला आहे महायुतीचाच. जो शब्द बोलला तो शब्द खरा करून दाखवला. आज राऊतांची अवस्था त्या अनिल थत्तेसारखी झालेली आहे. अनेक थत्ते हे प्रत्येक बातमी 100% खरीच आहे, ते मला माहितीच आहे अशी भविष्यवाणी करून ते बातम्या देतात, ते विश्लेषण करतात. पण त्यांचं विश्लेषण आणि बातमी यांचा काहीच एकमेकांमध्ये संबंध राहत नाही. असंच राऊत सुद्धा प्रत्येक पक्षाचं जे काही हे असतं म्होरकेपणा म्हणा ते करतात. ते प्रवक्ते होतात. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि ते काँग्रेसचे सुद्धा प्रवक्ते आहेत. म्हणजे संजय राऊत हे प्रत्येक पक्षाचं प्रवक्ते पद स्वीकारतात, फक्त भाजपच्या विरोधामध्ये, नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये आणि देवाभाऊच्या विरोधामध्ये. पण आता झालंय असं की यांच्याच नेत्यांनी भाजपच्या विरोधामध्ये महापौर पदाकरता उमेदवार दिला नाही. म्हणजे लढण्यापूर्वीच या लोकांनी हार मानली आहे आणि डायरेक्ट मुकुट जे आहे, राज मुकुट भाजपच्या शिरपेचामध्ये परत लागलेला आहे. भाजपचे महापौर आणि शिवसेनेचे उपमहापौर संजय घाटे हे सगळे जे आहेत हे सगळे महाराष्ट्र प्रेमी आहेत. म्हणून लोकांना आता राऊतांचं म्हणणं काय होतं की महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे, महाराष्ट्राच्या मनामध्ये काय चाललंय, त्या मनामध्ये हे चाललंय की महापौर हा शिवसेना उभाटाचा असावा, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा असावा. हे स्वप्न साकार झालंय. जो कामाचा तो मामाचा, अख्खं गाव मामाचं आहे पण कुणी कामाला येत नाही, अशी अवस्था यांची झाली हो. अहो ओपनली हे लोक म्हणतात की मुंबई हा यांचा फॅमिली बिझनेस आहे. मग यांचा आता हा फॅमिली बिझनेस हा बंद झालाय. यांच्या फॅमिली बिझनेसला अक्षरशः कुलूप लागलेला आहे. बारामतीश्वर जे आहेत 2.5 जिल्ह्याचे पंतप्रधान, त्यांचे दुकान बंद झाले. आणि जे काही होते मुंबईचे व्यवसायवाले, मुंबईचे फॅमिली बिझनेसवाले, आता यांचंही शटरला ताळा लागलाय. आता यांनी स्वीकारले आता आपला एक स्ट्रॉंगेस्ट पक्ष हा या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये बसतोय. पण हे गोष्ट त्यांच्या जिवारी लागली आहे. तुम्ही यांचे एक वेळी चेहरे बघून घ्या, तुम्हाला कळेल की आग कहीं तो लगी है. कुठेतरी आग लागली आहे, दिसतंय, जाणवतंय, पोळतंय, पण दाखवता येत नाही. काहीतरी करपतंय, वास येतोय, पण ते वास घेऊन शांत बसायची पाळी आली. म्हणजे हे आता असं झालंय आता भाजप आणि देवभाऊ हे यांच्या अवघड जागेचं दुखणं झालंय. दाखवताही येत नाही आणि ओपनली खाजवताही येत नाही. आता बाकी जे काही उखडायचं आहे ते उखडून नाही, ते पूर्ण साफच करून दाखवलंय. जे काही उपटायचं आहे, उपटलं नाही, ते मुळासहित बाहेर फेकून दिलंय. हे आपल्याला असंच म्हणावं लागेल. हे मी काही कुठलं वेगळं बोलत नाही, हे संविधानिक आहे
ते राऊत जे बोलले ते तुम्हाला दाखवले आणि त्यावरती मी बोलले. पण यांचे मनसुबे असतील, महाराष्ट्राचं प्रेम असेल, हे महाराष्ट्रानं परत एक वेळा दाखवून दिलंय. विधानसभेला दाखवलं, परत त्याच महाराष्ट्रानं, त्याच मुंबईनं महापौर कुणाचा असावा ही छाती ठोकून दाखवलेलं आहे. आणि फायनली नगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदे साहेबाचा उपमहापौर हा बसलाच. जे वाक्य दिलं ते वाक्य देवभाऊने खरं केलं. जो वादा किया वो वादा पुरा किया. हेच याच गोष्टीमुळे लोक पाठीमागे आहेत. जे वादा करतात तो वादा हा पूर्णच होतो. पण यांची जळजळ, मळमळ, तडफड जी आहे याविषयी तुमचं मत काय? नक्कीच बरं का, व्यक्त व्हायला विसरायचं नाही. छातीत ठोकून खाली कमेंट करायची, सांगायचं नेमकं आता कसं वाटतंय. आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर खरे तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करा. उद्या भेटूया एका नवीन खमखमीत, खुसखुशीत, लुसलुशीत विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र.